हिंदी सक्ती विरोधात निघणाऱ्या मोर्चात दोघेही एकत्र येणार होते, पण फडणवीस सरकारने हिंदी सक्ती रद्द केली आणि त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली। फडणवीस सरकारने हिंदी सक्ती रद्द केल्याचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, पण ठाकरे बंधूंचं हे एकत्र येणं महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र खरंच बदलणार का, किंवा आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का आणि ठाकरे बंधूंचा विजयोत्सव हे युती होण्याआधीचं शक्ती प्रदर्शन आहे का, असे अनेक प्रश्न या होणाऱ्या विजयोत्सवामुळे उपस्थित होऊ लागलेत। पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो। ज्या कारणाकरता मोर्चा होता ते रद्दच झाले ना बाबा, मग कशाला वेटीत धरायचं? काय करायचं पुढे म्हटलं आपल्याला मोर्चा तर रद्द करायला लागेल। आता 5 तारखेला काय करायचं, कशा पद्धतीने हा विजयी जल्लोषाचा कार्यक्रम करायचा त्यासाठी आम्ही चर्चा करू। 5 तारखेला विजय मोर्चा हा येत्या 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय लेबल लावण्यात काही अर्थ नाही। त्रिभाषा सूत्राचे शासन निर्णय फडणवीस सरकारने मागे घेतले आणि विरोधकांनी एकच जल्लोष केला। सरकारने या अहवालाचा अभ्यास करण्यासाठी नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली समिती घोषित केली आणि विरोधकांना 5 तारखेचा मोर्चा रद्द करण्याची विनंती केली। एकंदरीतच आता रद्दच निर्णय तो जी.आर. करण्यात आलेला असल्यामुळं कारण असताना आता मुंबईतल्या मराठी माणसाला वेठीस धरून मोर्चा काढायचं काही कारण नाही। आता तो मोर्चा रद्द करण्यात यावा असं आव्हान मी करतो। हो ना, ज्या कारणाकरता मोर्चा होता ते रद्दच झाले ना बाबा, मग कशाला वेठीस धरायचं? तुम्हाला त्रास सगळ्यांना, हे कुठं चालला तरी कुठं चालला। या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। काल सरकारने दोन्ही ठाकरेंना मोर्चा रद्द करण्याची विनंती केली खरी, पण दोन्ही ठाकरे मात्र एकत्र येण्याचा मुहूर्त टाळण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये। काल संध्याकाळपासूनच 5 तारखेच्या मोर्चाचं करायचं काय याचं नियोजन सुरू झालं, ज्याचा निर्णय राज ठाकरेंनी आज सकाळी सांगितला। मोर्चा तर रद्द करायला लागेल। आता तर त्यांनी म्हणाले की आपण एक विजयी मेळावा आपण घ्यायला पाहिजे। म्हटलं घेऊया। म्हणाले मग 5 तारखेला आपण जाहीर केले तर 5 तारखेला घेऊया का? 5 तारखेला तर अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही। मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन, मग त्यांच्याशी बोलणं होईल, माझे सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं 5 तारखेचा मेळावा होईल। तो मेळावा जरी झाला तरी त्याला काही पक्षीय त्याला लेबल लावण्यात काही अर्थ नाहीये। राज ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा आहेत। काल माझं राज ठाकरे साहेबांशी बोलणं झालं, आम्ही काल चर्चा केली त्याच्यावर। आज ते नक्की कोणत्या पद्धतीनं करावं या संदर्भात त्यांचं मत देतील। उद्धव ठाकरे साहेबांनी काल सांगितलं की विजय मेळावा होईल आणि नक्कीच तो एकत्रित होईल। 5 तारखेला काय करायचं आहे, कशा पद्धतीने हा विजयी जल्लोषाचा कार्यक्रम करायचा त्यासाठी आम्ही चर्चा करू। याचाच अर्थ मोर्चाऐवजी विजयी सभा होणार, जिथं झेंडा नसणार, जिथे असणार फक्त मराठीचा अजेंडा। त्याच्यामुळे कोणी अगदी कोणाची समिती त्यांनी बसवली तरी आमच्यावरती, महाराष्ट्रावरती हिंदी सक्ती आता होऊ शकत नाही, हे काल मराठी माणसाच्या शक्तीने दाखवून दिलेलं आहे। म्हणून त्यांना मनापासून मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतोय। 5 तारखेला विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या 1-2 दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल, त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत। माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी एकत्र राहावं। हिंदीच्या मुद्द्यावर का होईना दोन्ही ठाकरे एकवटले।
गेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासाठी प्रयत्न होत होते, पण त्याला मुहूर्त आणि योग्य कारण मिळत नव्हतं। पण आता मुहूर्त आहे महापालिका निवडणुकांचा आणि कारण आहे मराठी मतांच्या एकजुटीसाठी यापेक्षा दुसरी संधी मिळणंच अशक्य। त्यामुळे 5 तारखेला होणारा मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरेल असं जाणकारांचं मत आहे। एक निश्चित आहे की हिंदी भाषा सक्तीच्या निमित्ताने त्या दोघांमधला जे तणाव होता म्हणा किंवा दरी होती, ती दरी आता कमी झालेली आहे। दोघं मोर्चाच्या निमित्ताने का होईना एकत्र येणार होते, परवा कदाचित जल्लोषाच्या वेळीही एकत्र येतील आणि एक आईस ब्रेक होणं ज्याला म्हणतो आपण, तो निश्चितपणे झालेला आहे। आता याचं हे जे आंदोलनासाठी एकत्र आलेले लोक निवडणुकांमध्ये राजकारणासाठी एकत्र येणार का, या संदर्भात अजूनही स्पष्टता नाही। कारण असं आहे की शेवटी राजकीय जेव्हा तुम्ही युती करता किंवा आघाडी करता तेव्हा काही देण्याची काही घेण्याची तयारी ठेवायला लागते आणि ती तडजोड करण्याची तयारी त्यांची आहे का ते बघावं लागेल। अर्थात एकाच मंचावर एकत्र येणं आणि निवडणुकांमध्ये एकत्र येणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, याची कल्पना दोन्ही ठाकरेंना आहे। त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले ठाकरे जागा वाटप, तिकीट वाटप आणि सत्ता वाटपावरही एकाच मंचावर येतील का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।